नमस्कार, मी मोरेश्वर बडगे. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. खुशखबर, 10वीचा निकाल लागला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल प्रचंड उत्साहवर्धक आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा निकाल जवळपास 1.98% वाढला आहे, म्हणजे 2% वाढला आहे. यावेळेचा निकाल 10वीचा 95.81% आहे. 95.81%. 15 लाख विद्यार्थी बसले होते. त्यात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 99% आहे. सर्वात कमी निकाल नागपूरचा आहे, फक्त 94.73%. 94% मुलं पास झाली आहेत. आणि मुलींचं प्रमाण मोठं आहे. मुली हुशार, मुली 97% मुली पास झालेल्या आहेत. 10वीत सुद्धा या वेळेच्या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे 10वीत सुद्धा लातूर पॅटर्न चमकला आहे. चमकला म्हणजे काय, लातूर विभागातले चक्क 123 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले आहेत. लातूर विभागातल्या 123 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 100% गुण मिळाले आहेत. कोकणाने बाजी मारली आहे, पण गाजावाजा लातूर पॅटर्नचा आहे. लातूरचा निकाल 95.27% आहे. यावेळेचा निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड विद्यार्थी पास तर झाले आहेत, परंतु चांगल्या गुणांनी पास झाले आहेत. म्हणजे 5,58,000 विद्यार्थी 75%पेक्षा अधिक गुण घेऊन पास झालेले आहेत. 5.5 लाख विद्यार्थी यांना 75% गुण आहेत, किमान 75%च्या वर आहेत. त्यामुळे आता 10वीमध्ये ॲडमिशनसाठी प्रचंड स्पर्धा होणार आहे. म्हणजे पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 81,991 विद्यार्थ्यांना 90%पेक्षा अधिक मार्क आहेत. म्हणजे कल्पना करा तुम्ही किती स्पर्धा आहे. म्हणजे आता मुलं 10वीतून 11वीत जातील, 11वीसाठी ॲडमिशन घ्यावं लागेल, कोचिंग क्लाससाठी धावपळ करावं लागेल, नीट वगैरे वगैरे, CET वगैरे काय. म्हणजे आता विद्यार्थ्यांचा हा महिना धावपळीचा आहे. 81,000 विद्यार्थ्यांना, 81,991 विद्यार्थ्यांना 75%पेक्षा अधिक गुण आहेत. 75 नाही, 90%पेक्षा अधिक गुण आहेत. म्हणजे तुम्ही कल्पना करा शिक्षण कसं स्पर्धात्मक झालेलं आहे. 90%, किमान 90%च्या वरचं ज्यांना मार्क आहेत तेच पास झाले असं आपण समजा. अशी परिस्थिती आहे. म्हणजे 90%, म्हणजे आता 75%वाला पास झाला आहे, चांगल्या प्रावीण्य घेऊन पास झाला आहे, पण त्याला कुठं चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का, चांगला कोर्स मिळेल का, यावर प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे पालकांचंही टेन्शन वाढलं आणि विद्यार्थ्यांचंही. एवढे चांगले गुण घेऊ नये. म्हणजे 80 ते 85% गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1,28,000 आहे आणि 75 ते 80% गुण घेणाऱ्यांची संख्या 1,82,000 आहे. म्हणजे मंडळाला, शिक्षण मंडळाला एक गुणवंतांची खाण मिळाली आहे. 90% गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 81,991. म्हणजे मार्क म्हणावा की काय. आणि लातूरचे पोरं तर फार हुशार आहेत. म्हणजे 123 लातूरच्या 123 विद्यार्थ्यांना पैकी गुण 100% गुण. म्हणजे कोण उदार झाला, म्हणजे परीक्षा मंडळ उदार झालं की पोरं हुशार झाली आहेत, की गुणवत्ता वाढली आहे. नेमकं काय झालंय तर मंडळही गोंधळलं असणार. आणि पालक आणि पालकांचे विद्यार्थी तिथं सध्या एन्जॉय करत असतील, कारण हा निकाल प्रचंड उत्साहवर्धक आहे. निकाल वाढला आहे, विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा आकडा वाढला आहे.
स्पर्धा वाढली आहे. आता सारी स्पर्धा आहे ॲडमिशनसाठी. चांगल्या कॉलेजमध्ये चांगल्या कोर्ससाठी तुम्हाला ॲडमिशन मिळव ही शुभेच्छा. नमस्कार.